नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या सातपूर परिसरातील सुयोग कॉलनीत एका उद्योजकाच्या बंगल्यावर चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली। भरवस्तीत खिडकीचे गज कापून चोरट्यांनी तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। कामगार नगरमधील सुयोग कॉलनी इथं वास्तव्यास असलेले उद्योजक बिंदू अशोक वासवा यांचा चिरागदीप नावाचा बंगला 14 जुलैला वासवा कुटुंब नवीन बंगल्यात स्थलांतरासाठी बाहेर गेलं होतं। त्या दरम्यान मंगळवारी रात्री म्हणजेच 15 जुलैला अज्ञात चोरट्यांनी संधी साधत खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला। घरातील कपाट फोडून चोरट्यांनी 15 तोळे सोनं, चांदीचे दागिने, चांदीच्या देवमूर्ती, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 20 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला। आणि चोरट्यांनी हुशारीनं जाताना संपूर्ण सीसीटीव्ही डीव्हीआर सुद्धा चोरून नेला। त्यामुळे त्यांच्या ओळखीचा तपास करणं अधिक कठीण झालंय। या संपूर्ण प्रकाराबद्दल बिंदू वासावा यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला। मी बिंदू अशोकन। काय सांगणार आपल्या इथं चोरी? आमचं आता नवीन शिफ्टिंग झालंय, चालूच आहे शिफ्टिंग, नवीन घर घेतलेलं आहे। मग इकडे हे जुनं घर आहे आणि काल आम्ही सगळे कोणच नव्हते इकडे। मग आता संध्याकाळी आले मी थोडं सामान सगळं घेऊन जायला। तेवढ्यात सगळं पसारा होते घरी आणि आतमध्ये येऊन सगळं बघितले तर ते खिडकी सगळं तोडून त्याचं बार सगळं तोडून आता आलेले। त्याचं पायाचं पण निशाणी आहे तिकडे तिकडे। आणि सगळं माझ्या घरी जे काही होते, सोनं खूप गेले माझं, आणि चांदीचं गणपतीचं मूर्ती होते, माझं लॅपटॉप होतं आणि असं बरेच ते डीव्हीआर पण सगळं म्हणजे केबल सगळे तोडूनच घेऊन गेलेले, लॅपटॉप गेलेत। असं अजून मला माहित नाही काय काय घेऊन गेलेत, मी बघतेच सगळं पूर्ण घर उलट पलट करून ठेवलेले आहेत। तुम्हाला कोणावरती शंका असं माहित नाही, पण माझी एक आता जुनी बाई होती, तिला मी घेत नाहीये, ते खूप प्रॉब्लेम करायचं ते म्हणून तिला घेत नाही। आता तिच्यावर पण आहे आणि घरात आता गादीवाले आलं होतं, हे लोकच आलेले बाहेरून, असं बाकी माहित नाही मला। पोलीस प्रशासनाला आपण काय आवाहन करणार? नाही, माझं आता सोनं आहे, माझ्या आईचं सोनं होतं ते, मग ते मला परत मिळाले तर। साधारणतः त्या सोन्याची किंमत किती होती काय? किंमत तसं नाही, खूप जुनं सोने आहे ते, एक 14-15 तोला होते। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। भरवस्तीत आणि लोकवस्तीत असलेल्या बंगल्यात अशी धाडसी चोरी झाल्यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पवार यांनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि वासावा कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली। ते काय झालं, संत कबीरनगर आली आणि यंग पोरं त्यांचं नशा करत बसता इथे कोपऱ्यावरती, त्यामुळे इथे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी। सतत चोऱ्या, छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात इथे। पोलिसांनी विनंती पोलिसांना की त्यांनी गस्त वाढवावी, काय असेल ते पोलिसांनी बघावं। या संदर्भात आपण नाशिक पोलीस आयुक्तांना भेटणार? हो, आम्ही आता आमच्या पक्षातर्फे आयुक्तांना निवेदन देणार, 1-2 दिवसात आम्ही त्यांना निवेदन देऊ। पोलीस प्रशासनाला या ज्या व्यक्तीचं हे सोनं हे सगळं चोरीला गेलेलं, आपण पोलीस प्रशासनाला काय आवाहन करणार? पोलीस प्रशासन एवढं आवाहन कर की हे आमचे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, सामाजिक म्हणजे एकदम प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यांना न्याय द्यावा पोलीस प्रशासनाने, एवढी विनंती आहे आमची। भरवस्तीत असलेल्या बंगल्यात खिडकीचे गज कापून लाखोंचा ऐवज चोरणं म्हणजे चोरट्यांचा आत्मविश्वास किती जबरदस्त आहे हेच सिद्ध होतं। डीव्हीआर चोरी करून पुरावेही पुसले गेले, मग पोलिसांसमोर खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचणे किती कठीण होणार। नाशिकमध्ये अशा घटनांमुळे सुरक्षेच्या व्यवस्थांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।